इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट चिंतन मनुष्य घरणीचे. आज माणसात माझ्यासारखा कोणी नाही असा अहंकार तरी आहे, किंवा माझ्यात काही अर्थ नाही, माझे जीवन व्यर्थ आहे असा निराशावाद आहे. हे दोन्ही विचार अयोग्य आहेत. बालपणापासूनच मनुष्य घडणीचे संस्कार करून नराचा नारायण बनण्याच्या कामी काही खास योजना करणे, त्यासाठीच माणुसकीत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. हे जीवनाचं ध्येय मानून पैशापेक्षा माणूस निर्माणाच्या कामात गुंतवणूक करण्याचे काही लोकांनी ठरविले. त्यातूनच 25 फेब्रुवारी 1970 रोजी इन्व्हेस्टमेंट इन मॅन नावाचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. काही अच्युत शंकर आपटे, काही फादर मॅथ्यू लेदरले, काही श्रीमती मीनाक्षीताई आपटे हे या ट्रस्टचे संस्थापक सदस्य. पुढे काही DM शेठ, श्रीमती आशाताई शेठ, श्री सुधाकर मराठे आणि श्री आनंद नांदगावकर यांच्या समर्थ योगदानाने हा ट्रस्ट गेली 52 वर्षे अव्याहतपणे विविध उपक्रम करीत विस्तारित होताना दिसत आहे. संस्था संचलित ज्ञानेश बाल सदन हे बालगृह 1974 साली आळंदी मरकळ रस्त्यावर फुलगाव येथे स्थापन झाले. मुख्यतः महाराष्ट्रातील पुणे जिल्हा आणि विशेषत्वाने ग्रामीण भागातील लोकांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट धरून कामाला सुरुवात झाली. या साऱ्यात मुले व महिलांचे शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग व्यवसाय आणि त्याच्या आधारावर ग्रामीण भागातील समाज स्वतःच्या पायावर समर्थपणे उभा करण्याचे स्वप्न या सर्वांनी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी पुणे जिल्ह्यातील नगर रोड परिसरातील हवेली तालुक्यातील फुलगाव, वाघोली, तळेगाव, ढमढेरे तर शिरूर तालुक्यातील करडे येथे काम सुरू झाले. उद्दिष्टे. एवढ्या मोठ्या कामासाठी काही ठळक उद्दिष्ट ठरविली गेली, ज्यामुळे कार्यक्रम उपक्रमाची दिशा निश्चित झाली. ती उद्दिष्टे पुढीलप्रमाणे: 1. आर्थिक उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेऊन कार्यक्रम आखणे आणि त्याचा पाठपुरावा करणे. 2. अशाच प्रकारचे काम करणाऱ्या अन्य संस्थांना मदत करणे किंवा त्यांचे सहकार्य घेणे. 3. ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी पूर्वप्राथमिक शिक्षण देणे. 4. निराधार मुलींचा सांभाळ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याइतके समर्थ करणे. 5. या सर्व कल्याणाच्या कार्यक्रमाशी उमेदीच्या आणि उत्साही तरुण कार्यकर्त्यांना जोडणे. ट्रस्टने सुरू केलेले प्रकल्प: शालापूर्व शिक्षण संस्कारासाठी बालवाड्या, निराधार किंवा अल्पाधार मुलींसाठी बालगृह म्हणजे बालसदन. बालवाड्या वाघोली, तळेगाव, करडे या 3 गावात मिळून दरवर्षी सुमारे 350 मुलामुलींची बालवाडी शिक्षणाची सोय केली जाते. शिक्षिका स्थानिक आहेत, त्यांना प्रशिक्षण देऊन गावातच रोजगार उपलब्ध करून दिला जातो. बालगृह म्हणजे बालसदन. ज्ञानेश, निवृत्ती, नामदेव, मुक्ताई, आभाळमाया अशा विविध घरात प्रत्येकी सुमारे 7 ते 8 मुली आणि सदनमाता अशी रचना करून त्या मुलींचे संगोपन केले जाते. एकूण 30 मुलींची व्यवस्था आहे. ह्यात जरी शासन नियमाप्रमाणे 6 ते 18 एवढ्या कालावधीसाठी ही व्यवस्था असली तरी मुलीच्या विवाहापर्यंत सर्व काळजी ट्रस्ट घेते. निवासी पूर्णवेळ गृहमाता, पूर्णवेळ अधीक्षिका यांचा संपूर्ण खर्च ट्रस्टमार्फतच होतो. आगामी योजना: ट्रस्टची पुण्यात एक मध्यम आकाराची वर्किंग वुमेन हॉस्टेल बांधण्याची योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन हॉल आणि लहान मुलांसाठी ओपन एअर स्पोर्ट्स हाऊस अशी आगामी योजना आहेत. या उद्देशासाठी ट्रस्टने यापूर्वीच जमिनीचा तुकडा दुसऱ्या संस्थेकडून करारावर घेतलेला आहे. नम्र आवाहन: पैसा हे जरी सर्वस्व नसले तरी ह्या साऱ्यासाठी पैशाची गरज असते आणि ती गरज विविध दानशूर व्यक्ती आणि संस्था भागवितात. म्हणूनच एवढा मोठा महारथ आम्ही समर्थपणे ओढत आहोत. आपलेही यात यथाशक्ती योगदान व्हावे ही नम्र अपेक्षा. आपण असे सहाय्य करू शकाल. फुलगाव येथील उपक्रमांसाठी बालसदनसाठी ₹6,000 प्रति मुलीमागे प्रति महिना, एकूण 30 लाभार्थी आणि ₹2 लाख प्रति बालवाडी प्रतिवर्ष. आपली मदत इन्व्हेस्टमेंट इन मॅन या नावे द्यावी. संस्थेला 80G प्रमाणपत्र आहे, त्यामुळे आपल्या देणगीबाबत करसवलत मिळेल.